मी नम्रता वागळे. आपण पाहताय पुढारी न्यूज. वेळ आहे चर्चेचा धुरळा उडवण्याची. भाजपच्या पुण्यात झालेल्या अधिवेशनात भाजप नेत्यांचा अगदी जोरदार आवेश बघायला मिळाला. केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत झालेल्या या मेळाव्यामध्ये स्वतः अमित शहाने अतिशय तिखट वाग्बाण डागले. निशाण्यावर होते शरद पवार आणि उद्धव ठाकरे. शरद पवार हे भ्रष्टाचारांचे म्होरक्या आहेत आणि उद्धव ठाकरे हे औरंगजेब फॅन क्लबचे नेते आहेत, अशा शब्दात अमित शहानी ठाकरे आणि पवारांवर जोरदार निशाणा साधला. कालच्या मेळाव्यात फडणवीस, अमित शहा यासह भाजप नेत्यांची भाषणं ऐकली तर भाजप आता फ्रंट फूटवर खेळणार असं दिसतंय आणि त्याने आपलं टार्गेटही ठरवलेले आहेत. पण आगामी विधानसभेला त्यांची ही रणनीती यशस्वी ठरेल का? त्यांचा निशाणा टार्गेटवर लागेल का? शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना निशाण्यावर ठेवल्याशिवाय आपली आक्रमक रणनीती यशस्वी होणार नाही याची जाणीव भाजपला झाली आहे का? महाराष्ट्राच्या निवडणुकीवर स्वतः अमित शहांचा डोळा असेल. ठाकरे पवार टार्गेट ठेवून विधानसभेला मतं मिळतील का? याच सगळ्या प्रश्नांचा आपण आज उहापोह करणार आहोत. आणि या संदर्भात चर्चेसाठी आपल्यासोबत सहभागी होत आहेत भाजपचे प्रवक्ते शिवराय कुलकर्णी, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या विद्या चव्हाण, राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे उमेश पाटील आणि शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या संजना घाडी. आपण चर्चेकडे वळण्यापूर्वी अमित शहा, देवेंद्र फडणवीस यांची जी वक्तव्य आली त्या वक्तव्यांवरती ज्या प्रकारे ही टीका झाली त्या टीकेवरती महाविकास आघाडीच्या नेत्यांमधून कशा प्रतिक्रिया आलेल्या आहेत आपण बघूया. शरद पवारांवर टीका केल्याशिवाय हेडलाईन होत नाही. आता ठीक आहे ना, एका सशक्त लोकशाहीवर ज्याच्यावर आम्ही विश्वास ठेवतो त्याच्यावर त्यांना टीका करायचा अधिकार आहे. पहिलं. दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की टीका करताना आदरणीय पवार साहेबांना पद्मविभूषण सत्कार कोणी केला? ह्याच मोदी सरकारने केला ना, ज्याच्यात अमित शहाजी मंत्री आहेत. ज्या अशोक चव्हाण आमच्याकडे होते तेव्हा भ्रष्टाचारी तुम्ही म्हणायचा, ते आता तुमच्यावर आले तर ते त्याच फ्रेममध्ये. मग अशोक चव्हाण भ्रष्टाचारी आहेत का नाही? डर्टी डझन भ्रष्टाचारी होते का नाही? म्हणजे आमच्यावर राहिले तर भ्रष्टाचारी, त्यांच्याबरोबर गेले तर क्लीन चिट, वॉशिंग मशीन. महाराष्ट्र काय आहे? महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे. यांच्या डोक्यात औरंगजेब आहे हो, मनात. यांना औरंगजेब हवा आहे निवडणुका जिंकण्यासाठी. हे औरंगजेबाचे फॅन्स आहेत. यांनी ठिकठिकाणी औरंगजेबाचे फॅन्स क्लब निर्माण केले. यांना निवडणुका जिंकायच्या आहेत, यांना दंगली घडवायच्या आहेत हिंदू मुसलमान आणि निवडणुका जिंकायच्या आहेत. म्हणून त्यांच्या तोंडामध्ये आणि मनामध्ये औरंगजेब आहे, आमच्या नाही. आणि मी सुरुवातीला शिवराय कुलकर्णी यांच्याकडे जाईन. शिवराय कुलकर्णीजी, आता टीका जी विरोधकांमधनं होतीये की शरद पवारांचं नाव घेतल्याशिवाय हेडलाईन होत नाही किंवा तुमच्या विरोधाला धार येत नाही किंवा औरंगजेब तुमच्याच मनात आहे, अशा प्रतिक्रिया या सगळ्यावरती उमटतात. तर असं आहे की महाराष्ट्राचं जे काही आज वातावरण ढवळलेलं आहे आणि महाराष्ट्रामध्ये जो एक असा खोटा नॅरेटिव्ह उभा करून जाती जातीमध्ये भांडणं असतील, भ्रष्टाचार असेल आणि आज महाराष्ट्राला इतके दिवसापासून विकास जो महाराष्ट्राचा नाही आहे याची सर्वस्वी जबाबदारी ही शरद पवार हे सगळ्यात सिनियर नेते आहेत महाराष्ट्रातले, त्यांच्याकडे येते. आणि त्याच्यामुळे जे काही उदाहरणं आणि जे काही त्यांचं आतापर्यंत राजकीय पूर्व आयुष्यात आलेलं आहे शरद पवारांचं ते पाहून काल अमितभाई बोलले. आणि अमितभाई बोलले हे तर आम्ही तर विरोधी पक्ष आहोत, त्याच्यामुळे आम्ही त्यांच्यावर टीका करणार आहोत. त्यांचे जे दोष आहेत ते दोष जनतेच्या समोर आम्ही आणणार आहोत. रोज उठून सकाळी संजय राऊत मोदीजी आणि अमित शहा यांच्या स्तुती त्याच्यामुळे आम्ही देखील राजकारण करताना शरद पवारांनी जे काही कारस्थानं आतापर्यंत केलेले आहेत, जे काही ज्येष्ठ नेते. ठीक आहे. तुमच्याकडे मी येते. ऑडिओचा काहीतरी प्रॉब्लेम दिसतो शिवराय कुलकर्णीजी. तुमचा मुद्दा पूर्ण करायला मी तुमच्याकडे येते. विद्या चव्हाण यांच्याकडे जाणार आहे. विद्याताई, आपल्या पहिल्या प्रतिक्रिया या सगळ्यावरती. लोकसभेच्या पराभवामुळे घायाळ झालेले अमित शहा आता रेस्टलेस झालेले आहेत आणि त्यांना आता काहीही करून महाराष्ट्रातल्या विधानसभेच्या निवडणुका जिंकायच्या आहेत. मला असं वाटतं मोदी आणि शहा जेवढे जास्त महाराष्ट्रात येतील आणि अशी गरळ ओकतील तेवढा महाराष्ट्राला महाविकास आघाडीला निश्चित फायदा होईल. आणि त्यांना आम्ही आमंत्रित करतो की तुम्ही वारंवार या आणि पवार साहेबांवर, उद्धवजींवर, राहुल गांधींवर टीका करा, म्हणजे भाजप भुईसपाट व्हायला वेळ लागणार नाही. पण तुम्हाला हा रेस्टलेसनेस का वाटतोय? म्हणजे हे फ्रंट फूटवर खेळणं सुद्धा असू शकतं ना. पण त्यांची सेल्फ विकेट जाणार आहे ना ह्याच्यातनं, हे निश्चित आहे अगदी. त्यामुळे फ्रंट फूटवर खेळताना कधी कधी विकेट पण जाते, हे विसरता कामा नये. जशी लोकसभेत गेली
तशी आता पण जाणार आहे. कारण पवार साहेबांवर आणि उद्धवजींवर जेवढी टीका कराल तेवढा मराठी माणूस आणखीन 50 खोके एकदम ओके, म्हणजे 50 कोटी दिले. म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी स्वतः कबूल केलेलं आहे की 20 आमदार आम्ही विकत घेतलेले आहेत. म्हणजे आम्ही फोडले म्हणजे काय, असेच माणसं असंच आमदार फुटतात काय? त्यांची काय किंमत असते आणि ती किंमत देऊन तुम्ही आमदार फोडलेले आहात. तुम्ही सरकार बनवलेलं आहे, म्हणजे हे सरकार तुम्ही गैरमार्गाने बनवलेलं आहे आणि भ्रष्ट मार्गाने बनवलेले आहे आणि तुम्ही भ्रष्टाचारावर बोलता. मग हे काय, हे जेवढे आमदार तुम्ही घेतलेले आहेत ते पैसे न देता घेतले का? मग भ्रष्टाचार कोणी केलेला आहे? तर भ्रष्टाचार हा भाजपनं केलेला आहे, देवेंद्र फडणवीसांनी केलेला आहे. सुरत मार्गावरनं त्यांनी आमदार पळवले, नंतर अजितदादांची काही आमदार इकडनं पळवले राष्ट्रवादीचे. म्हणजे हा सगळा भ्रष्ट व्यवहार कोणी केलाय? तर भाजपने केलेला आहे. आणि याचे सूत्रधार कोण आहेत? दिल्लीला बसलेले लोक आहेत. आणि ते जर इथे येऊन मराठी माणसाला सांगत असतील की शरद पवार भ्रष्टाचार के सरगना है, तर मग तुम्ही गुंडांचे सरगना आहात ना. देशाचं दुर्दैव आहे की तुम्ही आज गृहमंत्री झालात देशाचे आणि तुम्ही वाटेल ते येऊन इथे बडबडणार आणि आम्ही ऐकायचं तुमची गुजरातची ख्याती 2002ची आम्ही विसरलेलो नाहीयेत. त्यामुळे तुम्ही काही बोलला आणि लोकांनी विश्वास ठेवावा असं होत नाही ना. बर, शिवराय कुलकर्णींकडे मी हा मुद्दा घेऊन येईन, मात्र तत्पूर्वी मला संजना घाडी यांची सुद्धा एक कॉमेंट घ्यायची याच्यावर. संजना ताई बोला. काल ज्या पद्धतीने अमित शाह यांचं भाषण झालं आणि अगदी सर्वात सुरुवातीला त्यांनी शब्द वापरला छत्रपती शिवाजी महाराज, आणि खडकन आठवण झाली की शिवा महाराजांना कोण हाक मारायचं? छत्रपती शिवाजी महाराजांना शिवा हाक मारणारा औरंगजेब याची आणि त्यांची खरी सांगड तिथे घालता येऊ शकते असं मला वाटतं. कारण वारंवार हिंदू मुस्लिम दंगे घडवण्यासाठी व्यवस्थित कारण शोधणं, कारण पेरणं ही कामं त्यांची सुरू आहेत. आणि माननीय संजय राऊत साहेबांनी सांगितल्याप्रमाणे जिन्नांच्या कबरीवर फुलं वाहणं किंवा नवाज शरीफांच्या घरी जाऊन बिर्याणी खाणं अशी कामं आम्ही केलेली नाहीयेत. त्याच्यामुळे हे जे काही उल्लेख त्यांनी काल उद्धव साहेबांचा केला यापेक्षाही शरद पवार साहेबांचा देखील त्यांनी जो उल्लेख केला, तर मी त्या ठिकाणी ट्विटरवर मांडलेलं आहे की कोण कुठल्या फॅन क्लबचं सदस्य आहे म्हणण्यापेक्षा भ्रष्टाचारी जनता पार्टीच्या फॅन क्लबचे आपण प्रमुख आहात का, हा प्रश्न आम्ही त्या ठिकाणी मांडलेला आहे त्यांच्यासमोर. आणि त्यांनी जे कालचं भाषण केलं, खरोखर विद्याताई बोलल्या त्याप्रमाणे अशा पद्धतीने त्यांनी येऊन ही भाषणं चिथावणीखोर भाषणं या महाराष्ट्राच्या भूमीत करावीत. महाराष्ट्राची भूमी तिथे अशा पद्धतीचं पेरलं जाणारं विष सहन करणार नाही. छत्रपती शिवरायांचे मावळे या महाराष्ट्रात आजही आहेत आणि ते या गुजरातच्या शहांना उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही. बर, शिवराय कुलकर्णींकडे मी मगाचा मुद्दा पूर्ण करायला येते आणि विद्याताई आणि संजना घाडी दोघींनी जे मुद्दे मांडलेले आहेत त्यावरती शिवरायजी. असं आहे की नरेंद्र मोदीजींना 240 जागा तिसऱ्यांदा दिल्या आहेत या देशामध्ये. पंडित जवाहरलाल नेहरू नंतर या देशाचा जनादेश मोदीजींना आहे, मिळालेला तिसऱ्यांदा. आणि एनडीएला 300च्या वर जागा आहे. त्याच्यामुळे आम्हीच जिंकलो हे जे सगळं चालू आहे ना, हे जनतेला कळून चुकलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये थोडंफार यश मिळालं, ते तुमच्या खोट्या नॅरेटिव्हमुळे मिळालं. 145 जागांवर भारतीय जनता पार्टी आघाडीवर आहे लोकसभा निवडणुकीमध्ये. 2 लाखांचा फक्त फरक आहे. आणि आता तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा की आता तुम्ही सांगता इथे की फडणवीसांनी 20 आमदार फोडले. अरे तुमचे 20 आमदार विकल्या गेल्यात, कारवाई का नाही करत त्यांच्यावर? कारवाई करण्याची हिंमत का नाही दाखवत? एकाही आमदारावर कारवाई करण्याची महाविकास आघाडीची ताकद नाही, तयारी नाही. आपला विकाऊ माल आहे आणि स्वतः सांगत सुद्धा की आमचे माणसं विकले जातात. प्रत्येक कार्यकर्ता जो काही यांचा पक्ष सोडून जातो त्याच्यावर त्याची आजपर्यंत पक्षासाठी केलेली सेवा लक्षात न घेता हेच त्याला भ्रष्टाचारी ठरवतात, हेच तो विकला गेलाय नावाची बोंब मारतात. हा पूर्णपणे कृतज्ञपणा आहे. एक गोष्ट पक्की लक्षात ठेवली पाहिजे की शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी या गेल्या दशकामध्ये जे काही स्टँड घेतला, या गेल्या 3-4 वर्षामध्ये उद्धव ठाकरेंचा स्टँड आहे, तो पाहता अमित भाईंनी केलेला आरोप जो आहे तो आरोप महाराष्ट्रातल्या जनतेला देखील आवडणारा आरोप आहे. याचं कारण आहे मोदीजी आणि अमित शहावर तुम्ही किती आरोप करा,
त्यांनी या देशाचं समर्थन हे तिसऱ्यांदा सलग मिळालं आहे. तो या दोन्हीही नेत्यांच्या म्हणजे इकडे उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या पूर्ण हयातीमध्ये कधीही असं राजकीय यश आणि एवढा मोठा जनादेश त्यांना मिळालेला नाही, जो जनादेश मोदीजींना मिळालेला आहे, जो अमित शहाना मिळाला आहे. त्याच्यामुळे तुम्ही त्यांना गुंडांचा सरगणा म्हणा किंवा आणखीन काही म्हणा, तुमच्या म्हणण्याने फरक पडत नाही. कावळ्याच्या शाबानी कधी गाय मरत नसते. जनता त्यांच्या पाठीशी आहे, जनतेने त्यांना जनादेश दिलेला आहे. आणि म्हणून पवार साहेबांचा जो काही सगळे सुप्रीम कोर्टातले प्रकरण काढावं बाहेर, यादीच्या यादी येईल ना. महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँक तुम्ही चालवत होते, 1000 कोटीचा भ्रष्टाचार आहे बघून येतो तर निघेल ना बाहेर, वेळ उद्या बाहेर निघेल. अहो एक साधी गोष्ट आहे की तुमच्या शेतामध्ये तुम्ही प्रतिज्ञापत्रात लिहून देता, शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा कळवळा दाखवता, 110 कोटी रुपयाची वांगी होत असतात का कुठे? 75 कोटी रुपयाचं शेताचं पीक जर 10 एकर शेतीमध्ये निघतं तर शेतकऱ्यांना आत्महत्येविषयी भाषण देण्यापेक्षा त्यांना प्रबोधन का करत नाही? त्यांना तुमचं मॉडेल का दाखवत नाही? तुमच्यासारखे 50, 100, 200 शेतकरी का तुम्ही तयार करत नाही? त्याच्यामुळे कोण भ्रष्टाचार. शिवराय कुलकर्णीजी, भ्रष्टाचाराचा मुद्दा जिथे उभा राहतो प्रश्न तुमच्यावर पण येतातच की ज्यांच्याकडे तुम्ही भ्रष्टाचाराचे आरोप करत बोट दाखवलेले आहे त्यांच्याच पक्षामध्ये भ्रष्टाचाराचे आरोप असलेले अनेक लोक होते जे आता तुमच्या सोबत आलेले आहेत. त्यांना जवळ घेताना तुम्हाला त्यांच्या भ्रष्टाचारावरती आक्षेप नाही वाटला का? आम्ही त्यांचं कुठलंही प्रकरण बंद केलेलं नाही. कुठलंही प्रकरण बंद स्थगित झालेत ना प्रकरण. ही सोय आहे, ही राजकीय सोय आहे. प्रकरण बंद झालेलं नाही पण तपासणी थांबलेली आहे, तपास थांबलेला आहे, चौकशा थांबलेल्या आहेत. तपास याही प्रकरणांचा थांबलेला आहे. असा आहे आपल्या इथे जस्टिस डिलेड हा प्रकार आहेच आपल्या इथे पूर्वीपासून आहे. त्याच्यामुळे जे प्रकरण प्रलंबित आहेत ते प्रलंबित आहेत. त्याच्यासाठी उलट झालं पाहिजे. खरं तर ते सरकारमध्ये आले आहेत, त्यांची जर नावं क्लिअर व्हायची असतील तर तपासाने वेग घेतला पाहिजे की लवकरात लवकर त्यांची नावं क्लिअर झाली पाहिजेत म्हणून. आमची पण मागणी आहे की त्याला तपासाला वेग लागला पाहिजे. त्याच्यात जर ते दोषी आढळतील तर त्यांना जी काही त्याची शिक्षा भोगायची होती त्यांना भोगावी लागणार आहे. आमच्यासोबत आले म्हणून त्यांना काही क्लीन चिट नाही मिळणार आहे. आमच्यासोबत आले म्हणून त्यांना क्लीन चिट बिलकुल मिळणार नाही आहे. आणि तसं जर राहिलं असतं तर राष्ट्रवादी शिल्लकच राहिली नसती, पूर्णच्या पूर्ण इकडे येऊन बसली असती. कारण की राहिलेल्यांना सगळ्यांना भीती आहे. त्यांनी सगळ्यांनी काय काय कृत्य करून ठेवलं त्यांना सगळ्यांना माहिती आहे, त्याची कल्पना आहे. ठीक आहे, मला याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका जाणून घ्यायची. उमेश पाटीलजी, अजित पवारांनी स्पष्ट केलेलं आहे की मी शरद पवारांवरती कधीही टीका करू शकत नाही, ते राजकीय गुरु असल्याचं अजित पवारांनी वारंवार सांगितलेलं आहे. मात्र त्याच शरद पवारांकडे तुम्ही ज्यांच्यासोबत सत्तेत आहात त्या पक्षाचे नेते हे भ्रष्टाचाराचा सरगना म्हणून त्यांना म्हणतात. हे अजित पवारांना आणि राष्ट्रवादीला कसं चालतं? नाही, अजिबात नाही. त्या ठिकाणी अमितजी शहा हे देशाचे गृहमंत्री आहेत. त्यांच्या पक्षाच्या व्यासपीठावरून ते त्यांचे विरोधक म्हणून आदरणीय पवार साहेबांच्या संदर्भानं जे काही टीका करतात ते त्यांचा तो व्यक्तिगत त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे. परंतु पवार साहेबांच्या संदर्भानं या पद्धतीची टीका जी आहे ती आम्हालाही स्वीकार्य वाटत नाही. पवार साहेबांच्या नेतृत्वामध्ये आम्ही अनेक वर्ष काम केलेलं आहे आणि साहेबांना आम्ही सर्वजण जवळून ओळखतो, त्यांचं काम पाहिलेलं आहे. निश्चितपणे आज आम्ही भूमिका वेगळी घेतलेली आहे. ती भूमिका घेत असताना महाराष्ट्राच्या हिताची भूमिका आम्ही घेतलेली आहे, महाराष्ट्राच्या विकासाची भूमिका आम्ही घेतलेली आहे. आज आपण पाहिलं की केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वात मोदी साहेबांचं सरकार आहे. राज्यामधला आणि देशामधला एकत्रित महसुलाचा विचार केला आणि विकास कामांच्या संदर्भानं जर आपण प्रत्येक गोष्टीचा विचार केला तर 70% आसपास जवळपास जो आहे निधी तो केंद्र सरकारकडून हायब्रिडमध्ये आपल्याला मिळावा लागतो. आपण त्या विषयात उमेश पाटीलजी जाऊया. मात्र तुम्ही आता जो मुद्दा सांगितला तो समहाव कॅल्क्युलेट होत नाहीये. म्हणजे त्यांनी त्यांच्या व्यासपीठावरनं तुमच्या आदरस्थानांबद्दल केलेली टीका तुम्हाला चालते आणि एकत्रित व्यासपीठ जे महायुतीचं आहे तिथे त्यांनी अशी टीका नाही करायची, असा दुजाभाव का? प्रश्न नंबर 1. आणि प्रश्न नंबर 2 म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी कालच्या त्याच व्यासपीठावरती सांगितलेलं आहे की अजित पवार आमच्यासोबत येणं हा तहाचा भाग आहे, मैत्री पण नाही, तहाचा भाग आहे. त्यांनी एक क्लिअर रेषा आखलेली आहे तुमच्यामध्ये, तुम्ही आमचे सगळेही नाही आणि तुम्ही आमच्या विरोधातही नाही. ठीक आहे ना. इतिहासामध्ये आपण अनेक वेळेला पाहिलेलं आहे की अशा पद्धतीचे तह जे आहेत ते झालेले आहेत. आता त्यांनी ती टीका केली. आता विद्याताई म्हणाल्या की यांना आमदार या लोकांनी फोडले आणि सरकार बनवलं आणि यांनी भ्रष्ट मार्गाचा अवलंब केला. आपण काय होतं की फार लगेच आपण त्या संदर्भामध्ये बोलून जातो, परंतु आपण ज्यांना
आदर्श मानतो, आम्ही आदर्श ज्यांना मानतो किंवा आमचे दैवत मानतो, त्या पवार साहेबांनी पुलोचं सरकार बनवताना असाच भ्रष्ट मार्गाचा अवलंब केला होता का? मग महाराष्ट्रातल्या अशा पद्धतीच्या भ्रष्ट मार्गाची अवलंबन करण्याची सुरुवात पवार साहेबांच्या त्यावेळच्या पुलोत सरकारपासून झाली का? मग त्या अर्थाने अमित शहाजींनी त्यांच्यावर टीका केली का? असं नसतं ते. त्या परिस्थितीनुसार वेगवेगळ्या त्याला निर्णय घ्यावे लागतात. पवार साहेबांनी किती वेळेला काँग्रेस पक्ष सोडला आणि किती वेळेला नवीन पक्ष बनवला. मग ज्या वेळेला पवार साहेब ज्या वेळेला निर्णय घेतात त्यावेळेला तो महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा असतो तो, आणि ज्या वेळेला अजितदादा निर्णय घेतात त्यावेळेला मात्र तो भ्रष्ट निर्णय असतो किंवा चुकीचा निर्णय असतो, त्यावेळेला ती गद्दारी असते. असं अजिबात नाही. जणू काही संपूर्ण देशामध्ये अशा पद्धतीनं एखाद्या पक्षामध्ये विभागणी होऊन नव्यानं त्या ठिकाणी काही वेगळा प्रयोग झालेलं पहिलं उदाहरण आहे का महाराष्ट्रामध्ये? तर तसंही अजिबात नाही. आज आपण पाहिलं, मगाशी जे मी सांगत होतो की आता जे विरोधामध्ये सुप्रियाताई बोलत आहेत त्यांना विरोधात बोलण्याशिवाय दुसरा मार्गच नाही, फक्त बोलतच राहणार. काम काय करणार? ते आज खासदार म्हणून निवडून आलेले आहेत, म्हणजे फक्त बोलण्यासाठी त्यांना त्या बारामती लोकसभेला निवडून दिलं का? जे कोणी निवडून आलेले काँग्रेसचे खासदार आहेत आता त्यांना फार गर्व वाटतोय की आमचे जास्त खासदार आले. आता ते फक्त बोलण्याशिवाय दुसरं काय करणार? मग बोलण्याकरता त्यांना त्यांच्या मतदारसंघातल्या लोकांनी निवडून दिलं का? ज्या वेळेला तुम्ही निवडून जाता त्यावेळेला त्या भागातल्या प्रश्न सोडवणं याकरताचं प्राधान्य असलं पाहिजे. आता ते करू शकत नाही सरकार. उमेश पाटीलजी, हे सगळे दावे निवडणुकीच्या आधी दादांनी केलेले होते, अजित पवारांनी केलेले होते की इथं खरं काम आम्ही केलेलं आहे, पण मत देताना मात्र लोकांनी जे दावे केले अजित पवारांनी त्याच्या विरोधात मत दिलं. सुप्रिया सुळे इथे निवडून आले आणि थोड्या नाही मोठ्या मेजॉरिटीने इथे निवडून आले. माझा शिवराय कुलकर्णींना त्यालाच धरून प्रश्न आहे. एक आता उमेश पाटलांनी उल्लेख केला की त्यांना काही पर्याय नाहीये बोलण्याशिवाय. ठीक आहे, त्यांना बोलण्याशिवाय काही पर्याय नाहीये सुप्रिया सुळेंना. हाच नियम तुमच्या बाबतीतही राजकीय विश्लेषक वापरतायत की अमित शहा किंवा भाजपच्या नेत्यांना शरद पवार, उद्धव ठाकरे, काँग्रेस यांच्या विरोधात बोलण्याशिवाय आत्ता पर्याय नाही, आक्रमक भूमिका घेण्याशिवाय पर्याय नाही, असं तुमच्याबद्दलही बोललं जात आहे. मला सांगा तुम्ही, आम्ही कोणाच्या विरोधात लढतो आहे? नम्रताजी, आम्ही कोणाच्या विरोधात लढतो? आम्ही ज्यांच्या विरोधामध्ये लढतो आहे त्यांचे जे काही मुद्दे जनहिताच्या आड येतात त्या मुद्द्यांवर नाही बोलणार तर कुठल्या मुद्द्यांवर बोलणार आहे? आम्ही यांना प्रमाणपत्र वाटत फिरू का? याचा भ्रष्टाचार आम्हाला डोळ्यांनी दिसतो आहे. उद्धव ठाकरेंचं वागणं आम्हाला दिसत आहे. बाळासाहेब ठाकरेंनी, शिवसेना प्रमुखांनी आपल्या आयुष्यामध्ये मांडलेली हिंदुत्वाची जी भूमिका होती त्या भूमिकेपासून घेतलेली फारकत प्रत्येक क्षणाला दिसते आहे, प्रत्येक निर्णयाला दिसते आहे. व्होट जिहाद दिसतो आहे, त्यासाठी केलेला कुर्निसाद दिसतो आहे, त्यासाठी झुकणं दिसतं आहे. राम मंदिरासारख्या जिव्हाळ्याच्या प्रश्नावर तुम्ही त्याला खंडणी म्हणणं, त्या मंदिराला विरोध करणं, त्याच्या उद्घाटनाला विरोध करणं, त्याच्यावर आक्षेप करणाऱ्याची पाद्यपूजा करणं, या सगळ्या गोष्टी ज्या तुम्ही रोज करता त्या कशासाठी करतायत? या जनतेच्या समोर आणाव्या लागतील ना. तुम्ही ठरवून ज्या गोष्टी करता की रोज आमचा हिंदुत्व अजेंडा बदललेला आहे, यापुढे आम्ही हिंदू माय भगिनींनो म्हणणार नाही, हिंदू भावा बहिणींनो म्हणणार नाही, आम्ही लिबरल भूमिका घेऊ. आणि लिबरल भूमिका घेताना एका वोट बँकेचं अनुनयाचं राजकारण करू जे इतके वर्ष काँग्रेसने केलं. ते काँग्रेसने जे केलं त्याच्यापेक्षा वरचढ होऊन, काँग्रेसपेक्षा वरचढ होऊन जर उद्धव ठाकरे करत असतील तर उद्धवजींकडून ही अपेक्षा नाही. याचं कारण आहे, पण म्हणजे प्रचारामध्ये विकासाचे मुद्दे पण येऊ शकतात ना. लाडली बहिणा, तुमची लाडकी बहीण योजना येऊ शकते, लाडका भाऊ योजना येऊ शकते, जलयुक्त शिवार योजना येऊ शकते. तिथे निशाण्यावरती शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे जास्त प्रायोरिटीने दिसत आहेत, हिंदुत्व जास्त प्रायोरिटीने दिसतंय. नम्रताजी अगदी बरोबर आहे. लाडकी बहीण योजना आणली, या लाडकी बहीण योजनेला सभागृहामध्ये कडाडून विरोध कोण करताय? संजय राऊत, उद्धव ठाकरे हे लाडकी बहीण योजनेवरून कुठल्या प्रकारची टीका करतायत? प्रत्यक्षामध्ये रोज सभागृहामध्ये ही योजना कशी फेल आहे. एकीकडे शिंदेवर खोके म्हणून टीका करायची. मी तुम्हाला उदाहरण सांगतो की आता या 2-3 दिवसामध्ये मला आठवत नाही निश्चित कधी तारीख आठवत, पण उद्धव ठाकरेंचा वाढदिवस आहे आणि त्या वाढदिवसानिमित्त अमरावती जिल्हा शिवसेनेने लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळावा म्हणून बँकेत खाते काढून देणं सुरू केलेलं आहे. मग एकीकडे उद्धवजी तिकडे लाडकी बहीण योजनेचा खोटा नॅरेटिव्ह उभा करतात, महाविकास आघाडीचे सगळे घटक पक्ष योजना कशी फसवी आहे, योजना कशी शक्य नाही, योजनेने काय होणार आहे हा नॅरेटिव्ह उभा करण्याचा प्रयत्न करतात. आणि दुसरीकडे यांचे कार्यकर्ते पाम छापून ही योजना जणू काही आम्ही आणली, तिथे यांना खुके चालतात का? तिथे यांना रोज शिंदेना मिंदे म्हणतात. अगदी ज्याच्या ओठावर नुकती मिसळून फुटली आहे त्यांनी देखील वयाचा विचार न करता सकाळ संध्याकाळ मिंदे म्हणणं एकनाथ शिंदेना, ही संस्कृती त्यांची आहे. आणि आता मात्र इकडे मात्र त्यांचे सगळेच काही खाली फॉर्म भरायला निघालेले आहेत. तर हे जे यांचं रूप आहे
हे आम्हाला जनतेसमोर आणावं नाही लागणार का? संस्कृतीचा विचार केला तर सगळ्याच पक्षांच्या संस्कृतीवरती त्या न्यायाने आपल्याला प्रश्न उपस्थित करायला लागेल शिवराय कुलकर्णीजी, कारण भाजपामधनं काही अपशब्द कमी नाही आलेले आहेत, काँग्रेसमधनं राष्ट्रवादीमधनं अपशब्द कमी कुठच्याही राजकीय पक्षातनं आलेले नाहीत, त्याची रेलचेल भरपूर आहे, त्याच्यामुळे आपण त्या मुद्द्यात जाऊया नको. संजना घाडी, माझा तुम्हाला प्रश्न आहे, आता जो पॉइंट आउट केला मुद्दा शिवराय कुलकर्णींनी की हिंदुत्वाच्या मुद्द्यावरनं बदललेली भूमिका वारंवार उद्धव ठाकरेंची समोर येते, त्यांचा दुटप्पीपणा त्यांच्या या वागणुकीतला समोर येतो, मग आम्ही टीका केली तर बिघडलं काय? नाही, हिंदुत्वाची भूमिका बदलली म्हणजे नक्की काय हे अजूनही यांना जर आपण विस्तृत विचारलं ना तर हे सांगू शकणार नाही. हे काँग्रेसच्या अशोक चव्हाणांना मांडीवर घेऊ शकतात, हे राष्ट्रवादीच्या अजितदादा पवारांना मांडीवर घेऊ शकतात, शिंदेकडे त्या ठिकाणी राष्ट्रवादीकडे घाण ठेवलेला धनुष्यबाण सोडायला निघालेल्या शिंदेना हे मांडीवर घेऊ शकतात. त्यावेळेला यांचं हिंदुत्व धोक्यात येत नाही. पण उर्वरित राहिलेल्या काँग्रेस राष्ट्रवादीची जर शिवसेना युती करते तेव्हा शिवसेनेने हिंदुत्व सोडलं म्हणून सांगतात. ही कुठली पद्धत आहे? हे जेव्हा महबूबा मुफ्ती बरोबर जातात तेव्हा हिंदुत्व धोक्यात येत नाही. यांच्या आशिष शेलार जेव्हा मला आजपासून आशिष पुरेसे म्हणतात त्यावेळेला हिंदुत्व धोक्यात येत नाही. देवेंद्र फडणवीस असो, अगदी पंतप्रधान मोदीजी असोत किंवा त्यांचे नितेश राणे असोत, हे जेव्हा यांच्या टोप्या घालून ईदी साजरा करत असतात तेव्हा हिंदुत्व धोक्यात येत नाही. मग असं उद्धव साहेबांनी काय केलं ज्यांनी हिंदुत्व धोक्यात येतंय? आज मुस्लिम बांधव एकगट्टपणे उद्धव साहेबांच्या पाठीशी विश्वासाने उभे आहेत, म्हणजे हिंदुत्व धोक्यात आलंय का? म्हणजे हिंदुत्व धोक्यात आलंय का हा प्रश्न आहे मला त्यांना. विनाकारण हा जो आरोप किंवा हा प्रोपोगंडा जो खोटा त्यांनी सुरू केलेला आहे त्याला छेद ऑलरेडी लोकसभेमध्ये लोकांनी दिलेला आहे, याला कुठेच मानलेलं दिसत नाहीये. त्याच्यामुळे हा प्रोपोगंडा यांनी करत राहावा आणि याचं उत्तर विधानसभेमध्ये त्यांना मिळेल. बर विद्याताई, आता शिवराय कुलकर्णींनी उल्लेख केलेला होता की जो आरोप आता सुप्रियाताईंचा सुरुवातीची आपण प्रतिक्रिया ऐकलेली होती त्याच्यामध्ये त्या असं म्हणतात की शरद पवारांच्या भोवतीचे सगळे भ्रष्टाचारी तुम्ही अजित पवारांसोबत तुमच्यासोबत सत्तेत घेतले आणि शरद पवारांकडे मग भ्रष्टाचाराचा सरगना म्हणून का बोट दाखवताय, असा त्यांनी जो प्रश्न होता सुप्रियाताईंचा त्याच्यावरती त्यांनी उत्तर दिले की शरद पवारांभोवती सुद्धा भ्रष्टाचाराचे आरोप कमी नाहीयेत असं म्हणतात शिवराय कुलकर्णी. भाजपची पंचायत अशी झाली आहे की भाजपच्या हातात आता कुठलाच मुद्दा राहिला नाहीये. एक हुकमी एक्का होता त्यांचा हिंदुत्वाचा, ते ढोंगी हिंदुत्व लोकांपुढे एक्सपोज झाल्यामुळे राम मंदिर बांधूनही त्यांना काही मतं मिळालेली नाहीयेत. अयोध्येत सुद्धा ते हारलेले आहेत. आणि आता कुलकर्णी जे म्हणाले की तुमचे आमदार विकत गेले कसे, तुम्ही विकत घेतले ना, तुम्ही पैसे दिले म्हणून विकत घेतले. म्हणजे भाजप हा सगळ्यात त्यांचा मुद्दा वेगळा आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे जर ते पैसे देऊन आले असतील तर ते तुमच्या पक्षामध्ये तेवढे फिक्स नव्हते, तेवढे फर्म नव्हते असा त्यांचा दावा आहे. त्यांचं म्हणणं आहे पैसे देऊन जर येऊ शकतात तर तुमच्या पक्षावर अशी कितीची निष्ठा होती त्यांची असं म्हणतायत ते. नाही, निष्ठेचा प्रश्नच नाही ना. आमच्यासारखे निष्ठावान होते ते राहिलेच आहेत ना. तेव्हा आज ते यांच्याकडे ते उद्या दुसरीकडे जाऊ शकतात, त्यांच्यापेक्षा जो जास्त मोठी बोली लावली तर जाऊ शकतात. परंतु प्रश्न माझा मुद्दा महत्वाचा काय आहे की भाजपची आता पंचायत झाली आहे, त्यांच्याकडे एकही मुद्दा राहिलेला नाहीये. आणि आतापर्यंत भ्रष्टाचार आपण ऐकत होतो, पण आता देश विकणारा दलालांचा पक्ष कोण आहे तर तो मोदी शहांचा भाजप आहे. म्हणजे टेलिकम्युनिकेशन विकलं, एअरपोर्ट्स विकले, रेल्वेज विकल्या आणि अदानी अंबानींसारख्या लोकांना पोषणारा हा पक्ष आहे. त्यांना लोकांची काही पडलेली नाही. कसं आहे, आरोप प्रत्यारोपांचं आपण जर पहिली शोधत गेलो, पानं उलटत गेलो तर हे खूप मोठं पुस्तक बनेल. एक मात्र नक्की आहे, एक गोष्ट कुणीही दुमत त्याच्यामध्ये नसेल की कालच्या अधिवेशनामध्ये भाजपच्या नेत्यांचा आवेश थोडासा आक्रमक होता आणि भाजप फ्रंट फूटवरती खेळणार याची एक थोडीशी झलक कालच्या या अधिवेशनामध्ये दिसून आलेली आहे. राहिला मुद्दा आरोपांचा, तर कुठल्या कुठल्या मुद्द्यांवरनं भाजप आरोप करू शकतं त्याची सुद्धा एक झलक आली आणि शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे टार्गेटवर असतील ते सुद्धा स्पष्ट झालेलं आहे. आता विरोधकांमधनं त्याला कसं काउंटर केलं जाऊ शकतं त्याची सुद्धा झलक हळूहळू आपल्याला समोर येईलच, कारण विधानसभा अगदीच तोंडावरती आहे, घोडा मैदान अगदी जवळ आहे. बघूया काय होतंय. या चर्चेसाठी आपल्याला चारही मान्यवरांनी वेधला सगळ्यांचे आभार. आज धुरळा इथेच थांबलेला आहे. पाहत रहा पुढारी न्यूज.